त्या दिवशी विक्रांत थकून ऑफिसवरून घरी आला तर त्याने पाहिलं की त्याची दोन्ही पण मुले उदास बसली होती. तो त्याच्या मुलाला म्हणाला की काय झालं आहे, तुम्ही उदास का आहात? विक्रांतच्या मुलीचं वय 25 वर्ष होतं आणि मुलाचं 28 वर्ष होतं. तसे ते दोघे पण अजून तरुण होते, पण आईचा मृत्यू झाला यामुळे ते दोघे मोठमोठ्याने रडत होते. ते म्हणाले की बाबा, आईचा मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून तर विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकली. विक्रांतने मीरासोबत 30 वर्ष घालवले होते. ही बातमी ऐकून त्याच्या अंगावर काटा फुटला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने दोन्ही पण मुलांना शांत केले. तिने शेवटच्या दिवसात जो काही व्यवहार केला होता त्याला विक्रांत विसरू शकत नव्हता, पण तिचा मृत्यू झाला यामुळे त्याला मोठाच धक्का बसला होता. मीराच्या अंतिम संस्कारासाठी जाण्यासाठी ते तयार झाले. राहून राहून विक्रांतला हाच प्रश्न पडत होता की तिने माझ्यासोबत घटस्फोट कशामुळे घेतला होता. मीरा या घरातून जाऊन फक्त 1 आठवडा तर झाला होता, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला अशी बातमी विक्रांतला पोहोचली होती. दोन्ही मुलांना घेऊन विक्रांत मीराकडे निघाला. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. डोळ्यात त्याच्या सतत पाणी येत होते, म्हणून तो सारखे डोळे पुसत होता, कारण समोरचं त्याला काहीच दिसत नव्हतं आणि त्याला 7 दिवसापूर्वी काय घडलं हे पण सारखं आठवत होतं. तिने त्या गोष्टीसाठी खूप हट्ट केला होता. खूप भांडण केल्यानंतर विक्रांत त्या गोष्टीसाठी तयार झाला. विचाराच्या धुंदीमध्ये विक्रांत त्याच्या सासरी पोचला. जसा तो सासरी गेला तसे तेथील माणसे मोठमोठ्याने रडू लागले आणि सगळेच विक्रांतची प्रशंसा करू लागले. विक्रांतला आश्चर्य वाटले की मीरा आणि त्याच्या भांडणाबद्दल सगळ्यांना माहीत आहे, तरी पण त्याला कोणीच का वाईट बोलत नाही. सगळे चांगले का बोलत आहेत? विक्रांत अंत्यविधीला पण होता, तेव्हा लोक काय म्हणतात हे पण तो ऐकत होता. सगळेच त्याच्याबद्दल चांगलेच बोलत होते. त्याला मीराला शेवटचं पाहायचं होतं, म्हणून तर तो मीराकडे जाऊ लागला. पण कोणीतरी त्याला रोखले आणि त्या व्यक्तीने विक्रांतच्या हातात एक वस्तू दिली, ज्यामुळे त्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. विक्रांत वेड्यासारखा त्या वस्तूकडे पाहू लागला आणि त्याचं मन भूतकाळात गेलं. त्याचा भूतकाळ खूपच भयानक होता. विक्रांत सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याच्यानंतर 3 बहिणी आणि एक छोटा भाऊ होता. विक्रांत जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हाच त्याची आई विधवा झाली. आता घरातील मोठा म्हणून घराची सगळी जिम्मेदारी विक्रांतवरच आली होती. विक्रांतला त्याची शाळा सोडावी लागली आणि तो एका किराणाच्या दुकानात कामाला लागला. त्याला पगार खूप कमी मिळत होता, पण आईसाठी तोच पगार खूप लाखाचा होता. आई पण मजुरी करत होती आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य चालू होतं. कधी कधी त्यांना उपाशी पण झोपावे लागत होते. दिवस असेच पुढे गेले. विक्रांतची इमानदारी पाहून त्याचा मालक त्याच्यावर खूप खुश झाला. त्या मालकाने त्याला मोठ्या दुकानात कामाला लावले, जिथे त्याला पगार जास्त मिळत होता. ही आनंदाची बातमी विक्रांतने लगेचच आईला सांगितली. आई म्हणाली की खूप चांगलं झालं. आता तुझ्या पगारातून आणि माझ्या पगारातून जे पैसे शिल्लक राहतील ते आपण मुलींच्या लग्नासाठी वापरू. ही आयडिया विक्रांतला पण खूप आवडली. आता विक्रांत 15 वर्षाचा झाला होता. परिस्थितीमुळे विक्रांत खूपच मोठा बनला होता. त्याला सगळं काही समजत होतं. परिस्थिती सुधारत गेली. एका बहिणीचे लग्न चांगल्या घरात करून दिले. याच दरम्यान विक्रांतला त्याचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू वाटू लागलं, म्हणून तो त्याचं शिक्षण घेऊ लागला. शिवाय विक्रांत त्याच्या छोट्या भावाला पण खूप शिक म्हणून प्रोत्साहन देत होता. विक्रांतने कशी तरी 10वी पास केली आणि कॉलेजमध्ये त्याने ॲडमिशन घेतले. तेव्हा पण विक्रांत खूप मेहनत करत होता. मेहनतीने त्याने दुसऱ्या पण
बहिणीचे लग्न करून दिले. एक दिवस विक्रांतच्या आईने त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले की बाळा, जेव्हापासून तुझे वडील हे जग सोडून गेले तेव्हापासून तू कमाईच करत आहेस आणि तू तुझ्या कमाईतून दोन्ही पण बहिणींचे लग्न लावून दिले. आता मला वाटत आहे की तुझं पण लग्न करून द्यावं. विक्रांत म्हणाला, आई, हे तू काय बोलत आहेस? अजून एका बहिणीचे लग्न करून द्यायचे आहे आणि त्याआधीच तू माझ्या लग्नाबद्दल बोलत आहेस. जर येणारी बायको कोणती जिम्मेदारी घेऊन देत नसेल तर काय करायचं? असेच दिवस गेले, परंतु विक्रांतने लग्न केले नाही. 3 वर्षानंतर त्याच्या छोट्या बहिणीचे पण लग्न झाले. बघता बघता विक्रांत 27 वर्षाचा झाला. आई त्याला म्हणाली की बाळा, आता तू तुझ्या जिम्मेदाऱ्यातून मोकळा झाला आहेस, त्यामुळे आता तुझं लग्न लावून द्यावे लागेल. आईने त्याच्यासाठी एक मुलगी शोधली. तिचं नाव मीरा. मीरा आयुष्यात आल्यापासून विक्रांतचं आयुष्यच बदलून गेलं होतं. मीराने घरातील पूर्ण जिम्मेदारी घेतली. विक्रांतची आई आता थकल्यामुळे आता सगळं काम मीराच करत होती. मीरा शिकलेली होती म्हणून तिला पैशाचा व्यवहार खूप चांगला जमत होता. विक्रांत निश्चिंत सगळं घर मीराच्या हवाले करून कामाला जाऊ शकत होता. विक्रांतचा छोटा भाऊ अजून शिकत होता. लग्नाच्या 3 महिन्यानंतर अचानक ऑफिसमध्ये विक्रांतच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आणि त्याला चांगल्या नोकरीतून हाकलून दिले. आता विक्रांत शून्यावर येऊन थांबला होता. विक्रांत खूप इमोशनल झाला होता, परंतु मीराने त्याला खूप साथ दिली. ती म्हणाली, आपण जिम्मेदाऱ्या वाटून घेऊ. ती म्हणाली, मला शिलाईचं खूप चांगलं काम येतं. उद्यापासून मी शिलाईचं काम सुरू करते. दुसरी नोकरी लागूपर्यंत घर मीराच चालवत होती. विक्रांतला दुसरी नोकरी मिळाली, पण त्यातून त्याला जास्त पगार भेटत नव्हत्या. 2 वर्षानंतर मीरा आणि विक्रांत या दोघांना मुलगा झाला. एके दिवशी अचानक विक्रांतच्या वडिलांचे एक मित्र विक्रांतला भेटायला आले आणि म्हणाले की तुला माहीत आहे, तुझे वडील मला म्हणाले होते की तुला मी माझ्या कंपनीमध्ये जॉईन करावं. मी माझ्या कंपनीत तुला मॅनेजरच्या जागेवर जॉईन करणार आहे. हे ऐकून विक्रांतला फार आनंद झाला. कंपनीमध्ये त्याला खूपच आदरपूर्वक बोलावले. मीरा प्रत्येक पावलावर त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती. त्याची आई पण एवढी संस्कारी सून मिळाली म्हणून खूप खुश होती. कधी कधी विक्रांत त्याच्या आईला म्हणायचा की आई, आपण नक्कीच कोणीतरी चांगले पुण्य केले, त्यामुळे तर आपल्याला मीरासारखी या घराला सून मिळाली आहे. ती एक चांगली गृहिणी म्हणून सत्यात उतरली होती. हळूहळू विक्रांतच्या आईची तब्येत खूपच नाजूक होऊ लागली. त्यांचे पाय आणि गुडघे खूप दुखत होते. आता त्या बेडवरून खाली उतरू शकत नव्हत्या. त्यामुळे विक्रांतच्या आईला पण मीरा खूप चांगली सांभाळत होती. तिच्या वागण्यावर विक्रांत खूप खुश होत होता. मीरा म्हणायची की म्हाताऱ्या माणसांची सेवा करणे हे फक्त नशीबवाल्यांच्याच आयुष्यात येत असते. म्हाताऱ्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गात जाणारा रस्ता लगेच सापडतो आणि हे सगळं आपल्याला ईश्वरनेच दिले आहे. तिचे हे बोलणे ऐकून तिच्यावर विक्रांतला खूप प्रेम येत होतं. दुसऱ्या वेळेस मीरा आई होणार होती, तरी पण तिचं आईसुख बाजूला ठेवून तिने तिच्या सासूची काळजी घेतली. आईच्या शेवटच्या वेळी जास्त करून मीराच तिच्याजवळ होती. विक्रांत मुलगा असून पण आईची जास्त सेवा करू शकला नाही. आई गेल्यानंतर सगळ्यात जास्त मीराच रडली आणि मीराच जास्त उदास झाली होती. आता मीराला 9वा महिना सुरू होता, तरी पण ती उदास राहत होती. विक्रांतने तिला खूप समजावलं, पण तिचं मन तयार नव्हतं. काही दिवसांनी तिने मुलीला जन्म दिला, त्यामुळे तिचं मन मुलीकडे वळालं. त्याने देवाचे आभार मानले की मीराचं मन आपल्या लहान मुलीकडे वळालं आणि आता ती आनंदी राहू लागली होती. आता बघता बघता
5 वर्ष होत आले. विक्रांत ऑफिसमध्ये खूप छान काम करत होता. त्याला चांगले प्रमोशन मिळत होते. त्याने त्याच्या दोन्ही पण मुलांचे चांगल्या शाळेत ॲडमिशन केले होते. सगळं काही मस्त सुरू होतं. पण लग्नाला 30 वर्ष झाल्यानंतर मीरा एकदम शांत झाली. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी पण येत होते. लग्नाचा वाढदिवस पण खूप चांगला पार पडला. ती उदास असायची तेव्हा दोन्ही पण मुले विक्रांतला विचारत होते की बाबा, तुमचं आणि आईचं काही भांडण झालं आहे का? तर विक्रांत म्हणायचा की तसं काहीच आमच्यात भांडण झालं नाही. रात्रीच्याला विक्रांतने मीराला विचारले की काय झालं आहे मीरा, एवढी तू शांत का आहेस? आपलं 30 वर्ष किती आनंदात गेले हे कळाले पण नाही. आता मला तुझी खूप सवय झाली आहे, त्यामुळे तू अशी नाराज राहत जाऊ नकोस. विक्रांतच्या बोलण्यावर मीरा काही नाही म्हणाली. एकटक ती विक्रांतकडे पाहत होती. ती थोडीशी हसली आणि म्हणाली की काही नाही हो, विचार करत होते की जर मी या घरात नसेल तर तुमचे काय हाल होतील. तिचं बोलणं ऐकून विक्रांत हैराण झाला. विक्रांत तिला म्हणाला की तू हे सगळं काय बोलत आहेस? मीरा म्हणाली वेळ आल्यावर सगळं काही कळेल. विक्रांतला वाटलं की 30 वर्ष मीरा फक्त घरदार सांभाळत आहे, त्यामुळे मुलांना घेऊन लांब ट्रिपला जावा असा तो विचार करतो. चौघांचे पण तिकीट काढून तो घरी घेऊन आला. तिकिटे पाहून मीरा खूप रागाला गेली आणि म्हणाली की मला न विचारता हा प्लॅन का बनवला? मला कुठे सुद्धा जायचे नाही. तिचे हे रूप पाहून मुले आणि विक्रांत पण खूप घाबरले. मीरा म्हणाली 30 वर्ष मी तुमची खूप सेवा केली आहे, त्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून एक गिफ्ट पाहिजे आहे. विक्रांत म्हणाला हा बोल ना, काय पाहिजे आहे? ती म्हणाली की मला तुमच्याकडून घटस्फोट पाहिजे आहे. विक्रांत म्हणाला वेडी झाली आहेस का? तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने अश्रू पुसले आणि म्हणाली हो, मला वेगळं राहायचं आहे. आता उरलेलं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगणार आहे. मी तुमच्यासोबत राहून माझं आयुष्य बर्बाद करणार नाही. विक्रांत पुढे जाऊन आपल्या बायकोला मिठीत घेऊ लागला. त्याला वाटले की तिची कदाचित तब्येत बिघडली असेल, परंतु ती त्याच्यापासून लांब सरकू लागली. तो म्हणाला प्लीज मीरा, असं करू नकोस. आपली मुले आता मोठी झाली आहेत, आपल्याला त्यांचं लग्न करायचं आहे. मुले किती पण मोठी झाली तरी त्यांना आईबापाची गरज असतेच. तो गेल्यावर मी मुलांना आणि घरदाराला कसा सांभाळणार आहे? मीरा म्हणाली तुम्ही फक्त माझा फायदाच बघत आहात. एवढ्या वर्ष मी तुमची, तुमच्या आईची, तुमच्या मुलांची सेवा केली आहे. आता मला माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगायचं आहे, परंतु तुम्हाला ते वाईट वाटत आहे. विक्रांतने घटस्फोटाचे कारण तिला विचारले, पण तिने सांगितले नाही. विक्रांतने पूर्ण पद्धतीने तिला समजावले की समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, आपल्या मुलांवर काय परिणाम होईल. पण तिला काहीच फरक पडत नव्हता. ती एकाच हट्टावर पेटली. विक्रांतने खूप बारकाईने मीराकडे पाहिलं. तेव्हा त्याला समजलं की ती खूप अशक्त झाली आहे. तिच्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स पडले आहेत. शिवाय तिच्या डोक्यावर नेहमी ओढणी गुंडाळलेली असते. घटस्फोटाचे पेपर तिने तयार करून आणले होते. ती म्हणाली की जर तुम्ही याच्यावर सही नाही केली तर मी कोर्टात जाऊन तुमच्याकडून घटस्फोट घेणार आहे. मजबुरीने विक्रांतला त्यावर सह्या कराव्या लागल्या. सही झाल्यावर आनंदाने मीरा तेथून निघून गेली. मुले आईला खूप थांबवत होते, पण ती थांबली नाही. दोन्ही पण मुले बाबांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडत होते की आईला तुमच्यापासून का वेगळे केले. 3 दिवसानंतर मुले आपापल्या कामात रमली. विक्रांत ऑफिसला जात होता, पण त्याचं मन कुठेच लागत नव्हतं. 1 आठवडा निघून गेला, परंतु मीरा माघारी आली नाही. इकडे विक्रांत स्वतःलाच दोष देत होता की मीच काहीतरी
केले असेल त्यामुळे ती रागाने निघून गेली आहे. एके संध्याकाळच्या वेळी विक्रांत खूप थकून घरी आला आणि त्याला मग मीराचा मृत्यू झाला आहे हे समजलं. अचानक मीराच्या वहिनीने विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो भूतकाळातून बाहेर आला आणि मीराच्या वहिनीने दिलेली चिठ्ठी तो वाचू लागला. माझा प्रिय नवरोबा, आय लव्ह यू. तुम्ही माझी चिठ्ठी वाचत आहात याचा अर्थ मी या जगात नाही. मला माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिला. तुम्ही माझ्यासाठी खूप खास होता. त्या दिवशी मी जे काही तुम्हाला म्हणाले ते सगळं खोटं होतं. खोटं बोलून तर मला त्या घरातून बाहेर पडायचं होतं. तुमच्यापासून मी एक सत्य लपवलं. मला एक खूप भयानक रोग झाला होता. तो रोग व्यवस्थित होणं कठीण होतं. शिवाय माझ्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा तो रोग होण्याचा धोका होता. मला जो रोग झाला होता तो एक व्हायरस होता. माझ्यानंतर तो दुसऱ्याला सुद्धा झाला असता. मला 15 दिवसापूर्वीच समजलं होतं. तुमच्यासोबत राहून मला 20 दिवस झाले होते. कसं पण करून मला त्या दिवशीच बाहेर पडायचं होतं. मी माझ्या भावाला फोन करून शेतातील एक खोली रिकामी करायला सांगितली होती. त्यामध्ये जाऊन मी राहणार होते, ज्यामुळे माझ्या माहेरच्यांना पण काही त्रास होऊ नये. मी तुमच्याकडून घटस्फोटच्या पेपरवर सह्या करून जेव्हा आली तेव्हा 3 दिवसांनंतर मी हे पत्र लिहिलं आहे. विक्रांत विचार करू लागला की आपल्या मुलाची आणि नवऱ्याची काळजी होती म्हणून तर ती भांडण करून निघून गेली होती. मुले पण मोठमोठ्याने रडू लागले. ते म्हणाले की आमच्यासाठी आईने एवढी मोठी कुर्बानी दिली. अशा वेळी आम्हाला तिची सेवा पण करून दिली नाही. कदाचित तिने आम्हाला सगळं काही सांगायला पाहिजे होतं. यावर आपण कोणता तरी उपाय नक्कीच काढला असता. आपणच मूर्ख होतो की आपण आईकडे जास्त लक्ष दिलं नाही. मुलांचं बोलणं ऐकून विक्रांत मोठमोठ्याने रडू लागला. तो म्हणाला की माझी सोन्यासारखी बायको माझ्यापासून दूर गेली. अशी दूर गेली की नंतर कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.